त्या अखंड जगभरामध्ये 252 संतांच्या वाङ्मयात माझ्या वाचनात आले. हे 252 संत अख्ख्या जगात जेवढे जन्माला आले त्या 252 संतांपैकी 52 संत एकटे आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. हे 52 संत आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जे जन्माला आले त्या 52 संतांमध्ये ज्या संताला वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून ओळखलं जातं, एवढ्या 52 संतांमध्ये ज्या संताला या वारकरी संप्रदायामध्ये वैराग्याची मूर्ती म्हणून प्रतिपादित केलं जातं, अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या जगामध्ये ज्यांची जगद्गुरु ही पदवी मान्य केली जाते अशा तुकोबारायचा अभंग सेवी करताना म्हटला विठ्ठल. मूळतः सेवेकरता निवडलेला अभंग हा अभंग मूळतः सर्वसामान्य व्यक्तीचा किंवा वारकरी संप्रदायामधल्या ऐरागण्याचा अभंग तुमच्या सेवेकरता निवडलेला नाही. आणि ज्यांचा अभंग तुमच्या आमच्या सेवेकरता निवडलाय ते वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे वैराग्याची मूर्ती म्हणून प्रतिपादित केले जाणारे आणि जगद्गुरु पदाचे मानकरी असणाऱ्या श्रीमंत श्री संत जगद्वंदनीय तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. ऐका. पण निवडलेल्या अभंगाच्या दृष्टीनं थोडासा विचार करण्याच्या पूर्वी तुम्ही सगळी वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारी तुम्ही सगळी जाणकार मंडळीचं हे कोकरे गाव आहे. या वारकरी संप्रदायामध्ये एखाद्या वाचकानं जर ग्रंथाच्या साहित्याचा वाङ्मयाचा जर एखाद्या वाचकानं जाणीवपूर्वक जर वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला तर माझ्या वाचनामध्ये बरेच जगद्गुरु झाले, पण बरेच जरी जगद्गुरु या महाराष्ट्राच्या मातीत जरी झाले असले तरी या वारकरी संप्रदायामध्ये 3 जगद्गुरूंना विशेष महत्व आहे. जगातले जे पहिल्या क्रमांकाचे जे जगद्गुरू आहेत ते कृष्ण वंदे ना जगद्गुरू. पहिल्या क्रमांकाचे जगद्गुरू कृष्ण वंदे जगद्गुरू एक. दुसऱ्या क्रमांकाचे जगद्गुरू आद्य गुरु शंकराचार्य 2 आणि तिसऱ्या क्रमांकाच्या जगद्गुरु पदाचे मानकरी देहुरावचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती संबंधित सगळ्या वारकऱ्यांच्या कळसावर विराजमान असणारे तुमचे आमचे परिचित संत जगद्वंदनीय तुकाराम महाराज हे तिसऱ्या क्रमांकाच्या जगद्गुरु पदाचे मानकरी. आणि या जगद्गुरु पदावर